शुभ प्रभात मयूर. प्रभात विद्यार्थी मित्र. आज आपण भारतीय नदी प्रणालीचा पुढचा भाग पाहणार आहोत. द्वीपकल्पीय पठारावरील नद्या. तुम्हाला माहितीच असेल की द्वीपकल्पीय पठार म्हणजे काय. हा जो भारताचा दक्षिणेकडील जो भाग आहे की जो समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये असा घुसलेला दिसतो तुम्हाला, त्याला पेनिन्सुला किंवा द्वीपकल्पीय प्लॅट्यू, द्वीपकल्पीय पठार असं म्हणतात, की जो तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. आता इथं तिन्ही बाजूने पाणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे भारताच्या पूर्व पश्चिमेला काय आहे, या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे. आणि पूर्वेला भारताच्या पश्चिमेला काय आहे, या ठिकाणी अरबी समुद्र आहे. आणि पूर्वेला या ठिकाणी बंगालचा उपसागर, की जे हिंदी महासागर किंवा इंडियन ओशनचेच भाग आहेत. तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम पहिली जी नदी आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पहिली नदी याच्यामध्ये द्वीपकल्पीय पठारामध्ये जी काही पूर्ववाहिनी नद्या, म्हणजे नद्यांचं आपण पाहिलं की नद्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं. नद्यांचा जो स्रोत आहे किंवा त्याला ओरिजिन आहे, स्रोत आहे, त्याच्यानुसार नद्यांचं वर्गीकरण दोन भागांमध्ये केलं जातं. ते कुठले, एक पहिले हिमालयीन नद्या आणि दुसरं काय आहे, द्वीपकल्पीय पठारामधील उगम पावणाऱ्या नद्या. हिमालयीन नद्यांचा विचार केला पश्चिमेकडून पूर्वेकडे कुठल्या कुठल्या येतील आपण पाहिलं. कुठली येईल, पहिली कुठली आहे, सिंधू नदी आहे. कुठली आहे, सिंधू. दुसरी कुठली आहे, गंगा आहे. कुठली आहे, गंगा आहे. आणि 3 नंबरची कुठली आहे, ब्रह्मपुत्र आहे. तर ह्या झाल्या हिमालयीन नद्या. यांचा आपण सविस्तर अभ्यास पाठीमागच्या क्लासेसमध्ये केलेला आहे. आता दुसरं जी काही विभागणी आहे सोर्सनुसार किंवा ओरिजिननुसार, म्हणजे पेनिन्सुलर नद्या किंवा द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्या. द्वीपकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्यांमध्ये पहिलं येतं पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरं येतं पश्चिम वाहिनी नद्या. तर पूर्ववाहिनी नद्या म्हणजेच काय, कुठंतरी पठारावरती त्या उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जातात आणि कशाला जाऊन मिळतात, या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि पश्चिम वाहिनी म्हणजे काय, की त्या पश्चिमेकडे वाहत जातात आणि कशाला जाऊन मिळतात, या ठिकाणी अरबी समुद्राला जाऊन, अरबी समुद्रामध्ये जाऊन त्या विलीन होतात. तर याच्यामध्ये ज्या मुख्य नद्या आहेत पूर्ववाहिनी, त्या म्हणजे कुठल्या कुठल्या आहे, पहिली महानदी आहे. महानदीनंतर गोदावरी आहे. गोदावरीला दक्षिण गंगा पण म्हणतात. दुसरी ती 3 नंबरची आहे कृष्णा आणि 4 नंबरची आहे कावेरी. म्हणजे ह्या 4च नद्या या ठिकाणी महत्वाच्या आहे, महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी. आणि त्यावेळेस जर पश्चिम वाहिनी नद्यांचा जर विचार केला, त्याच्यामध्ये 2च नद्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे तापी, नर्मदा आणि तापी, ह्या 2 नद्या महत्वाच्या आहेत की ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर आपण सुरुवात करूया मयूर या ठिकाणी. तर सर्वप्रथम आहे महानदी रिव्हर. सर्वप्रथम पूर्ववाहिनी नद्यांमध्ये कुठली आहे, महानदी. तो तू लिहून पण घेऊ शकतो, मराठीतून पण तू लिहून घे. सर्वप्रथम पूर्ववाहिनी नद्यांमध्ये पहिली नदी कुठली आहे, महानदी रिव्हर, महानदी. आता महानदीची लांबी सर्वप्रथम लक्षात घे. महानदी नदीची लांबी किती आहे, 851 किलोमीटर आहे. किती आहे, 851 किलोमीटर. तिचा जो ड्रेनेज बेसिन आहे, ड्रेनेज बेसिन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, त्याचं पाणलोट क्षेत्र काय म्हणतात ड्रेनेज बेसिनला. हेच शब्द तू मराठीतून पटपट लिहून घे. ड्रेनेज बेसिनलाच काय म्हणतो आपण, कॅचमेंट एरिया म्हणजे पाणलोट क्षेत्र. पण तिचा जो काही पाणलोट क्षेत्र आहे कुठल्या कुठल्या भागामध्ये पसरलेलं आहे, तिचं पाणलोट क्षेत्र किती आहे, 1.42 लाख चौरस किलोमीटर. किती आहे हे लिहून घे पटपट फॅक्ट्स. महानदी लांबी किती आहे, 851 किलोमीटर. तिचं जे काही पाणलोट क्षेत्र आहे किंवा पाणलोट जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, ते किती आहे, 1.42 लाख स्क्वेअर किलोमीटर. 1.42 लाख चौरस किलोमीटर लिहिलं आहे. चौरस किलोमीटर समजतं ना, चौरस किलोमीटर. त्यानंतर तिचं ड्रेनेज बेसिन कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये आहे, म्हणजे पाणलोट क्षेत्र कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये पसरलेलं आहे. MP मध्ये आहे, म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. प्रामुख्याने छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये त्याच्या उपनद्याच्या पण उपनद्या आहेत, पण प्रामुख्याने छत्तीसगड आणि MP मध्ये किती इथे जास्त आहे, 50% पण जास्त, म्हणजे 53% आहे. आणि अधिक दुसरं कुठलं राज्य या ठिकाणी महत्वाचं ते म्हणजे ओडिशा. ओडिशामध्ये राहिलेले 47% पाणलोट क्षेत्र पसरलेलं आहे. या ठिकाणी मी ते 2 राज्य दाखवलेले आहेत. जरुरी नाही आहे की एकदम तसाच नकाशा आला पाहिजे भारताच्या आतमध्ये. तू इथं 2 जरी राज्य दाखवले, फक्त त्याचं ओरिएंटेशन बरोबर पाहिजे. म्हणजे असं नाही का छत्तीसगड या ठिकाणी आणि तू दाखवलंय छत्तीसगड इकडं कुठंतरी, असं नाही करायचं. काय करायचं, छत्तीसगड त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणीच तू दाखवायचा प्रयत्न करायचा.
छत्तीसगड मध्य प्रदेश मधून वेगळं झालेलं आहे. म्हणजे बघितलं या ठिकाणी कुठलं राज्य राहणार आहे, मध्य प्रदेश, आणि या ठिकाणी कुठलं आहे, छत्तीसगड आहे. इकडे लक्ष दे. आणि छत्तीसगड ही नदी उगम पुढे पावते छत्तीसगड. ही दोनच राज्यांमध्ये हिचा प्रामुख्याने संबंध आहे. पहिलं कुठलं आहे, छत्तीसगड, आणि दुसरं कुठलं आहे, ओडिशा. हे व्यवस्थित लक्षात घे, छत्तीसगड आणि ओडिशा. महानदी म्हटलं की दोन राज्य लक्षात ठेवायचे, छत्तीसगड, ओडिशा. आणि तिचा उगम कुठं होतोय, सगळ्यात महत्वाचं छत्तीसगडमध्ये दक्षिणेला, छत्तीसगडच्या पण दक्षिणेला, मध्यभागी नाहीये, छत्तीसगडच्या दक्षिणेला या ठिकाणी एक काय आहे, एक चोटी आहे, चोटी किंवा एक शिखर आहे, एक पर्वत आहे, त्याचं नाव आहे सिहावा. सिहावा हे रायपूर डिस्ट्रिक्ट छत्तीसगडमध्ये आहे. सिहावा नावाची चोटी किंवा शिखर, या ठिकाणी महानदीचा उगम होतो. रायपूर छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे, माहितीच असेल. ते रायपूर डिस्ट्रिक्ट मध्ये सिहावा, सिहावा लिहून घे शब्द, सिहावा. सिहावा नावाचा काय आहे, या ठिकाणी चोटी आहे, शिखर आहे, त्या ठिकाणी या महानदीचा उगम होतो. त्या ठिकाणावरून छत्तीसगडमध्ये सर्वप्रथम ही उत्तरेला वाहते. या ठिकाणी तू पाहू शकतो, सर्वप्रथम या ठिकाणी उगम पावल्यानंतर या सिहावा नावाच्या शिखरावरती उत्तरेकडे वाहते, थोडा वेळ उत्तरेकडे वाहते, नंतर ती कुठं वळते, पूर्वीकडे वळते. तर पूर्वीकडे वळते आणि नंतर ती वाहते पूर्ण ओडिशा राज्यातून, आणि ओडिशा राज्यातून वाहत जाऊन ती कुठे जाऊन मिळते, बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन ती विलीन होते. कुठली नदी, महानदीबद्दल आपण चर्चा करतोय. 851 किलोमीटर काय आहे तिची लांबी. तर या हिच्या मार्गाच्या दरम्यान तिला वेगवेगळ्या उपनद्या येऊन मिळतात. आणि आपण उपनद्यांचं वर्गीकरण कसं करतो आपण, म्हणजे उजव्या सहाय्यक नद्या, उजव्या वाहिनी सहाय्यक नद्या आणि डाव्या वाहिनी सहाय्यक नद्या, किंवा त्याला लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरीज असं इंग्रजीतून म्हटलं जातं. तर याच्यामध्ये 4 ज्या आहेत त्या डाव्या वाहिनी पाहिल्या पाहू आपण. ह्या मी पिवळ्या कलर मध्ये दाखवल्या या ठिकाणी डाव्या वाहिनी नद्या. आता नदी जिकडं वाहते तिकडं तोंड करून उभ्या राहिल्यानंतर जे आपल्या डाव्या आणि उजव्या हाताला येतात त्याच्यावरून आपण नद्या काय करतो, त्याचं वर्गीकरण करत असतो, उपनद्यांचं. आता जसं ही नदी कुठं वाहते, पूर्वेकडं, म्हणजेच माझ्या उजव्या हाताच्या काय होतील, ह्या महानदीच्या उजव्या वाहिनी नद्या होतील, आणि माझ्या डाव्या हाताच्या काय होतील, डाव्या वाहिनी नद्या होतील. हे आलं लक्षात. तर सर्वप्रथम आपण पाहूया, ह्या येलो कलर मध्ये मी दाखवलेल्या आहेत त्या कुठल्या नद्या आहेत, डाव्या वाहिनी नद्या आहेत महानदीच्या. त्याच्यामध्ये 4 महत्वाचे आहेत. पहिली कुठली, शिवनाथ. कुठली आहे, पहिली शिवनाथ. दुसरी कुठली आहे, हसदेव. दुसरी कुठली आहे, हसदेव. हेच तू मराठीतून लिहून घे, शिवनाथ, हसदेव, माना आणि इब, अशा 4 नद्या आहेत बघ. तू या ठिकाणी पण पाहू शकतो, शिवनाथ, हसदेव, माना आणि इब, अशा 4 महत्वाच्या नद्या आहेत. त्याच्यापैकी 3 आहे छत्तीसगडमध्येच उगम पावतात, शिवनाथ, हसदेव आणि माना, आणि छत्तीसगडमध्येच त्या महानदीला येऊन मिळतात. छत्तीसगडमध्येच उगम पावतात शिवनाथ, हसदेव. हसदेवचे जंगल पण आहे छत्तीसगडमध्ये. शिवनाथ, हसदेव आणि माना या छत्तीसगडमध्येच उगम पावतात, छत्तीसगडमध्येच महानदीला येऊन मिळतात. त्यानंतर एक इब्न नावाची नदी आहे. ही इब्न नावाची नदी उगम तर छत्तीसगडमध्ये पावते, पण ती जाऊन मिळते महानदीला ओडिशामध्ये. कुठे जाऊन मिळते, ओडिशामध्ये. आणि खूप महत्वाचं एक फॅक्ट आहे या ठिकाणी मयूर, लक्षात येते ना, खूप महत्वाची एक गोष्ट आहे की या महानदीवर काय, हिराकूड नावाचा डॅम आहे. एक मल्टीपर्पज डॅम आहे भारतातला. मल्टीपर्पज म्हणजे वीज निर्मिती केली जाते, मासेमारी केली जाते, जलसिंचनासाठी पण त्या पाण्याचा उपयोग होतो, आणि ऑब्वियस पिण्याच्या पाण्यासाठी पण तिचा उपयोग होतो त्याला आपण, आणि वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते, त्याच्यामुळे त्याला मल्टीपर्पज डॅम असं म्हणतात. हिराकूड नावाचा डॅम, ज्या ठिकाणी ही इब्न नावाची नदी ओडिशामध्ये महानदीला येऊन मिळते ना, त्या ठिकाणी हा हिराकूड नावाचा डॅम आहे, तू या ठिकाणी पाहू शकतो. आणि त्यानंतर हिच्या जर उजव्या वाहिनी नद्यांचा जर विचार केला, त्याच्यामध्ये 3च उजव्या वाहिनी नद्या आहेत. त्या तिन्ही पण महत्वाच्या आहेत. 3 उजव्या वाहिनी त्या कुठल्या आहेत, खूप लक्षात ठेवायला पण सोपं आहे. जोंग, ओंग आणि तेल. जोंग पहिली कुठली आहे, जोंग, आणि तसंच थोडासा यमक जुळता शब्द आहे ओंग. जोंग, ओंग आणि तेल. जोंग, ओंग आणि तेल. जोंग, ओंग आणि तेल. जसं की जंक फूड आहे, कसं लक्षात ठेवणार आहे, एक शब्द आहे बघ इंग्लिश मधून, त्याला म्हणतो जंक फूड. म्हणजे नूडल्स किंवा हे तळलेले पदार्थ, वडापाव वगैरे, हे काय जंक फूड असतं. जंक फूड शब्द ऐकलाय ना, जंक फूड. जंक वरून काय येतं, जोंक, आहे का नाही. आणि जोंक मध्ये जे काढला तर काय होतं, जवळजवळ त्याचं यमक जो होतो ओंग. जोंग, ओंग. आणि जंक फूड मध्ये काय जास्त असतं, तेल.
म्हणून काय आहे, तेल नावाची एक उपनदी आहे. ह्या कुठल्या आहेत सगळ्या उजव्या वाहिनी नद्या आहेत. कुणाच्या? महानदीच्या. कुठल्या कुठल्या? जोंग, ओंग आणि तेल. जंक फूड वरून जोंग, जोंग, ओंग आणि तेल अशा 3 या उजव्या वाहिनी. आणि डाव्या वाहिनी 4 नद्या कुठल्या कुठल्या सांगितल्या मी? शिवनाथ, हसदेव, त्यानंतर कुठली? शिवनाथ, नंतर हसदेव, नंतर माना आणि नंतर कुठली? इब, आयबी म्हणजे इब. अशा ह्या 4 तिच्या डाव्या वाहिनी उपनद्या आहेत. असं लक्षात ठेवायला पण सोपं आहे, काय अडचण नाही. मी परत रिपीट करतो. ही नदी उगम कुठं पावते? हिचा जास्त करून संबंध 2 राज्यांशी. ते 2 राज्य कुठले आहेत? पहिलं आहे छत्तीसगड, दुसरं कुठलं आहे? ओडिशा आहे. तर छत्तीसगडमध्ये सिहावा नावाचं जे काही शिखर आहे त्या ठिकाणी, सिहावा रायपूर डिस्ट्रिक्ट छत्तीसगडमध्ये येतं, त्या ठिकाणी ही महानदी उगम पावते. हिची लांबी या ठिकाणी मी सांगितली ती 851, 800 850 तू लक्षात ठेवलं 850 तरी चालेल. त्याच्यानंतर ती उजवीकडं म्हणजेच पूर्वेकडं वाहत जाते. पूर्वेकडं वाहत जाताना तिला वेगवेगळ्या नद्या, उपनद्या येऊन मिळतात. तर डाव्या वाहिनी उपनद्याचा जर विचार केला म्हणजे ज्या उत्तरेकडून तिला येऊन मिळतात त्याच्यामध्ये 4 आहेत आणि उजव्या 3 आहेत. उजव्या वाहिनी, उजव्या सहाय्यक नद्या. डाव्या वाहिनीमध्ये कुठल्या कुठल्या पाहिल्या आपण? पहिली म्हणजे शिवनाथ, दुसरी म्हणजे कुठली पाहिली आपण? शिवनाथ नंतर हसदेव. हसदेवचे जंगल पण आहे छत्तीसगडमध्ये. आता मध्ये खूप इश्यू चालू होता त्याचा, कारण त्या ठिकाणी माइन्स आहेत मोठ्या प्रमाणावरती. हा छोटा नागपूर प्लॅट्यूचा भाग आहे, मोठ्या प्रमाणावर खनन केलं जातं त्या ठिकाणी. मी परत रिपीट करतो. पहिली शिवनाथ आहे, दुसरी कुठली आहे? दुसरी हसदेव आहे आणि तिसरी कुठली आहे? त्याच्यामध्ये माना आहे आणि चौथी कुठली आहे? इब नावाची नदी. इब नावाची नदी उगम तर कुठं पावते? छत्तीसगडमध्ये. आणि ती जाऊन कुठं मिळते? ओडिशामध्ये जाऊन मिळते. आणि तिथंच कुठला डॅम आहे? हिराकूड नावाचा डॅम आहे. हा महानदीवर स्थित आहे आणि ओडिशा राज्यामध्ये. कुठे आहे? ओडिशा राज्यामध्ये आहे. खूप महत्वाचं. आणि 4 राहिलेल्या तीन उजव्या वाहिनी नद्या कुठल्या आहेत? खूप सोपं आहे. जंक लक्षात ठेव. जंक फूड. जंक वरून काय लक्षात ठेवायचं? जोंक नावाची नदी, जोंक नंतर ओंग, ओंग नंतर तेल. आलं लक्षात? जोंग, ओंग आणि तेल. आपण चालू मध्येच त्याचं काय बनवली? ट्रिक बनवलेली आहे. तर अशा पद्धतीनं ह्या नद्या आहेत. आणि अजून काही महत्वाच्या फॅक्ट जर पाहिल्या तर पाराद्वीप नावाचं जे काही बंदरगाह आहे, बंदरगाह माहिती आहे तुला? नाही माहितीये. जहाज जसं एसटी स्टँडवर एसट्या थांबतात ना, एसट्या थांबण्याचं ठिकाण म्हणजेच काय? तिथं माणसं चढतात, एसट्यांमध्ये बसतात, एसट्यांमधून उतरतात. असं जहाजांमध्ये पण माणसं चढतात, माणसं उतरतात. प्रामुख्याने जहाजांमध्ये माणसांची वाहतुकीपेक्षा माल वाहतूक जास्त केली जाते जहाजांमध्ये. तर जहाजांमध्ये जहाज ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी माल भरतो, माल उतरवला जातो. म्हणजे हे जे व्यापार चालतो ना, आंतरराष्ट्रीय व्यापार, त्या ठिकाणी काय केला जातो? माल म्हणजे समजा आपल्याला काही गोष्टी निर्यात करायच्या, भारतातून साखर निर्यात करायची, भारतातून जे काही ॲग्रिकल्चर कमॉडिटीज आहेत म्हणजे जे काही शेतीमाल आहे तो काय करायचा? निर्यात करायचा आहे. मग तो भारतातून वेगवेगळ्या प्रदेशामधून त्या बंदरांवरती आणला जातो. त्या बंदरावरती म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबतात, मग त्या जहाजांमध्ये तो भरला जातो, त्याला लोडिंग म्हणतात. आणि मग तो इतर देशांमध्ये पाठवला जातो. तसंच आपल्याला इतर देशांकडून पण काही माल, आपण जसं की तेल आयात करतो, आखाती देशाकडून आपण तेल खूप भरपूर मोठ्या प्रमाणावरती तेल आयात करतो. आपल्या भारतामध्ये 5च बोटावर मोजण्याजोगते ठिकाण आहे की त्या ठिकाणी खनिज तेलाचं उत्पादन होतं. आणि हे कच्चं तेल आपण मागवतो, आपल्या वेगवेगळ्या शुद्धीकरणाचे कारखाने आहेत त्या ठिकाणी ते शुद्ध होतं, मग पेट्रोल डिझेल वगैरे बनतं. नॅचरल गॅस पण आपण आयात करतो, जो आपल्या स्वयंपाकाचा गॅस आहे तो पण आपण आयात करतो. तर हे सगळं मागवलं जातं. मग तो पण कुठून येतं? कुठल्या तरी देशातून येतं. ते कुठं येतं? सर्वप्रथम बंदरांवरती येतात. त्या शिप्समध्ये ते भरून येतात कंटेनर, आणि मग ते कंटेनर कुठं थांबतात? या पोर्ट्सवरती थांबतात. तर ह्या ठिकाणी असं एक पोर्ट आहे, त्याचं नाव आहे, हा पूर्व किनारपट्टीवर स्थित आहे. आपल्या भारतामध्ये एकूण 13 बंदरगाह आहेत. किती आहे? 13 पोर्ट आहेत, बंदर आहेत. त्याला बंदर म्हणजे माकड नाही, बंदर म्हणजे पोर्ट. त्या ठिकाणी जहाज थांबतात, माल चढवला जातो, माल उतरवला जातो. तर या ठिकाणी हे भारतातलं या नदीचा जो डेल्टा तयार होतो म्हणजे त्रिभुज प्रदेश कुठं तयार होतोय? हा पूर्व किनारपट्टीवरती तयार होतोय. कुठं? हे कुठलं आहे? बंगालच्या उपसागरामध्ये. बंगालच्या उपसागरात या नदीचं मुख्य या ठिकाणी किनारपट्टी प्रदेशामध्ये, तटवर्ती प्रदेशावरती हा डेल्टा तयार होतो. त्याला महानदीचा डेल्टा म्हणतात. आणि ओडिशामध्ये त्या ठिकाणी एक पोर्ट आहे. पोर्ट म्हणजे बंदरगाह. मी आताच सांगितलं बंदरगाह म्हणजे काय. तर या बंदरगावावरती ह्या पाराद्वीप नावाचा बंदरगाह आहे. हे भारतातलं दुसरं सगळ्यात खोल पोर्ट आहे. दुसरं.
पहिलं कुठलं आहे? विशाखापट्टणम. पहिलं कुठलं आहे? ते आंध्र प्रदेशमध्ये. पण सगळ्यात खोल दुसरं 2 नंबरचं खोल कुठलं आहे? पाराद्वीप नावाचं पोर्ट आहे. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने हा सगळं जो प्रवास आहे कशाचा आहे? तर हा महानदीचा प्रवास आहे. 851 किलोमीटर, 1.42 लाख चौरस किलोमीटर. ड्रेनेज बेसिन 3 राज्यांमध्ये, प्रामुख्याने 2 राज्य म्हटलं तरी चालेल, छत्तीसगड, ओडिशा. 53% आणि 47%. फॅक्ट्स जेवढ्या लक्षात राहतील तेवढ्या, पण किमान हे राज्य, तिचे उपनद्या एवढं तरी लक्षात राहिलं पाहिजे. फॅक्ट्स तू वाचून जरी गेला तरी तुला पेपरला, म्हणजे स्पर्धा परीक्षांना, अर्थातच स्पर्धा परीक्षांना काय होईल, तुला क्लिक तरी होईल, अरे आपण काहीतरी वाचलं होतं म्हणून याच्या अनुषंगाने. असं नाही का त्या पाठ रट्टा मारीत बसायचं त्याचं, बिलकुल नाही. दुसरी जी महत्वाची नदी आहे, जी पूर्ववाहिनी महत्वाची नदी आहे, ती म्हणजे गोदावरी. आता गोदावरीला दक्षिण गंगा पण म्हणतात. काय म्हणतात? दक्षिण गंगा. जसं उत्तरेला गंगा नदी ही पवित्र मानली जाते, तसं दक्षिणेला गोदावरी नदी ही आपल्या दक्षिण भागामध्ये, साऊथ इंडियामध्ये पवित्र मानली जाते. गोदावरी नदीची लांबी किती आहे? 1465. याची किती होती? 850. 851 होती ना कशाची? महानदीची. याची किती आहे? 1465 किलोमीटर. म्हणजे जवळजवळ किती आहे? जवळजवळ 1500 म्हणूया आपण. किती लांबी आहे? 1500. 1465 काय आणि जवळजवळ 1500 काय? 65 मध्ये 35 मिळवले म्हणजे किती होणार आहे? 1500च होतील ना, आहे का नाही? 1500 होतील ना. तर अशा पद्धतीने तू असंही लक्षात ठेवू शकतो किंवा 1465 लक्षात राहिलं तर अतिउत्तम. 851, 1465. 1465 किलोमीटर ही वाहते, दक्षिण गंगा म्हणूनही ओळखली जाते. या ठिकाणी कुठल्या कुठल्या राज्यांचा संबंध आहे ते पण लक्षात घे. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे बघ, हे दिसतंय ना? एकच मिनिट. हा, या ठिकाणी तू पाहिलं तर एक सर्वसाधारणपणे राज्य तू काढू शकतो, असं नाही की एकदम क्लिअर आले पाहिजे. या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्र राज्यातून नंतर या ठिकाणी मी थोडं छत्तीसगड दाखवलेलं आहे. छत्तीसगड नंतर या ठिकाणी तेलंगणा नावाचं राज्य आहे, आणि या ठिकाणी हे सरळ आहे. तेलंगणा नंतर या ठिकाणी काय असणार आहे? आंध्र प्रदेश. पहिले एकच होतं, नंतर तेलंगणा वेगळं झालं, तुला माहिती असेल. आणि हे कुठलं राज्य आहे? तर हे ओडिशा आहे. कुठलं आहे? ओडिशा आहे. तर अशा पद्धतीने ह्या नदीचं जे काही ड्रेनेज बेसिन आहे ते वेगवेगळ्या राज्यातून आहे, तू या ठिकाणी पाहू शकतो. कुठले कुठले राज्य समाविष्ट आहेत? प्रामुख्याने महाराष्ट्र आहे, तेलंगणा आहे, छत्तीसगड आहे, थोडा भाग एमपीचा पण येतो, मध्य प्रदेशचा, नंतर ओडिशा, या ठिकाणी काय आहे? हे आंध्र प्रदेश आहे. अशा पद्धतीने. आणि ही उगम कुठं पावते? या ठिकाणी एक चोटी आहे बघ, किंवा शिखर आहे, ते त्र्यंबक हिल्स. आपलं त्र्यंबकेश्वरला, नाशिकचं त्र्यंबकेश्वर खूप पवित्र मानलं जातं. 12 ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे, तुला हे माहिती असेल. शिवपारमात्म्याचं ते याचना स्थळ आहे, आपण त्याला म्हणूया, आहे का नाही? ते एक पिलग्रिमेज धार्मिक स्थळ आहे. 12 ज्योतिर्लिंगामधून एक आहे शिवपरमात्म्याचं. आणि त्या ठिकाणावरून नदी उगम पाहून पूर्वेकडे वाहते आणि कशाला जाऊन मिळते? या ठिकाणी काय आपल्याला माहिती? बंगालच्या उपसागरामध्ये ती जाऊन मिळते. कृष्णा आणि गोदावरीचा डेल्टा खूप महत्वाचा आहे. दुसरी नदी आपण गोदावरी पाहणार आहे त्याच्या पुढची, तर केजी डेल्टा हा खूप फेमस आहे. कुठला? केजी डेल्टा, म्हणजे कृष्णा आणि गोदावरी डेल्टा, त्यापैकी ही गोदावरी नदी. आता ही गोदावरी नदी पाहतो पूर्वेकडे वाहत जाते, तर तिला वेगवेगळ्या उपनद्या येऊन मिळतात, उजव्या वाहिनी आणि डाव्या वाहिनी. तर या ठिकाणी जर डाव्या वाहिनी जर नद्या पाहिल्या पहिल्या, म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळतात डाव्या वाहिनी, जसं आपण इकडं महानदीच्या पाहिल्या होत्या. डाव्या वाहिनी नद्या, डाव्या वाहिनी सहाय्यक नद्या कुठल्या कुठल्या? त्याच्यामध्ये 2 आहेत बघ, महत्वाच्या 3 आहेत, 1, 2 आणि 3. कुठल्या कुठल्या? पहिली पूर्णा आहे. कुठली आहे? या ठिकाणी तू पाहू शकतो, पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. कुठल्या कुठल्या आहेत? पूर्णा लिहून घे तू, पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. पीपी डबल आलं, पीपीआय आलं, पीआय आलं. ठीक आहे. पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. फक्त ही जी प्राणहिता आहे ना, तिच्या पण 3 उपनद्या आहेत. एक उपनदी त्याची महाराष्ट्रातच उगम पावते, आणि तिच्या 2 उपनद्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावतात. त्या कुठल्या कुठल्या? वर्धा आणि वैनगंगा. कुठल्या? वर्धा. प्राणहिताच्या पण 3 उपनद्या आहेत, या ठिकाणी दाखवलेल्या नकाशामध्ये तू पाहू शकतो. प्राणहिताच्या पण 3 उपनद्या आहेत, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. हे सगळं यमक जुळतात बघ. प्राणहिता, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या ठिकाणी तू पाहू शकतो. तर ह्या ज्या उपनद्या आहेत
पूर्णा, प्राणहिता. प्राणहिताच्या पण 3 उपनद्या मी परत रिपीट करतो, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा आणि इंद्रावती. म्हणजे पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. 3च नद्या लक्षात ठेव. पूर्णा, प्राणहिता आणि कुठली? इंद्रावती. पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती. ठीक आहे. ह्या नदीच्या डाव्या वाहिनी नद्या आहेत आणि उजव्या वाहिनी कुठल्या आहेत? उजव्या वाहिनी 3 आहेत बघा. आपली पहिली तर मुळा प्रवरा, या ठिकाणी तू पाहू शकतो मुळा प्रवरा. मुळा प्रवरानंतर मंजिरा पण म्हणतात, काही मांजरा पण म्हणतात. तर दोन्ही नावं लिहून घेतले आपण, मंजिरा आणि मांजरा. या ठिकाणी पीपी होता, या ठिकाणी MM 3दा MM आलेलं आहे. मुळा प्रवरा, मांजरा किंवा मंजिरा किंवा मांजरा आणि मण्यार नावाची नदी आहे. मण्यार नावाचा एक साप पण असतो. तर मण्यार नावाची एक उपनदी आहे. ह्या कुठल्या सगळ्या उजव्या वाहिनी उपनद्या आहेत. कुणाच्या? गोदावरी नदीच्या. लांबी किती आहे? 1465. ठीक आहे. तर अशा प्रकारे दक्षिण गंगा म्हणूनही ओळखलं जातं. आणि बाकीच्या जनरल गोष्टी तू कुठलीही नदी विचारली तर 3-4 गोष्टी त्याच्यावर लिहायच्या. इथे एक डॅम पण आहे तिच्यावरती. कुठला डॅम आहे महत्वाचा? जायकवाडी नावाचा डॅम आहे. जायकवाडी नावाचा डॅम आहे. मुळा नदीवर कुठला आहे? आपली मुळा नदी आहे ना. हा कुठला डॅम आहे आपल्याकडं? मुळाच डॅम आहे ना. मुळा डॅम म्हणून ओळखलं जातं त्याला. अशा पद्धतीने कुठल्याही नदीची माहिती पेपरला विचारली पुणे विद्यापीठाच्या लेखीमध्ये किंवा इतर परीक्षांच्या लेखी परीक्षांमध्ये, तर त्या नद्या कशाचा सोर्स म्हणून उपयोग येतात? नद्या त्यांचं धार्मिक महत्व पण असतं. त्यानंतर कुठल्याही नद्यांविषयी विचारलं, कुठल्याही डॅम विषयी विचारलं तर नद्या काय करतात? प्रामुख्याने जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देतात. त्याच्यामुळे शेतीला पाणी मिळतं. रब्बी हंगामामध्ये, खरीप हंगामामध्ये तर पावसाचं पाणी असतं. रब्बी हंगामामध्ये काय, उन्हाळ्यामध्ये काय? तर रब्बी हंगामामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतं. नद्यांचं जलसिंचनासाठी सोय असते. कुठल्याही तू नदीचं वर्णन करत असला तर ते लिहू शकतो. म्हणजे जलसिंचनासाठी पाणी मिळतं, शेतीसाठी पाणी मिळतं, पिण्यासाठी पाणी मिळतं, उद्योगधंद्यांसाठी पाणी मिळतं. याच्यावर तू 3-4 वाक्य कुठल्याही नदीचं वर्णन विचारलं तर लिहू शकतो. ठीक आहे. तर राहिलेल्या ज्या 2 नद्या आहेत म्हणजे कृष्णा, कावेरी, ह्या आपण उद्याच्या क्लासला पाहूया. या 2 नद्यांविषयी समजलं. कुठल्या कुठल्या उपनद्या आहेत? मग वेळ आहे अजून, त्यामुळं खूप घाई करू नको. कुठल्या कुठल्या आहे बरं? पहिलं मी महानदीबद्दल विचारतो. महानदीची लांबी किती आहे? 851. न पाहता सांगण्याचा प्रयत्न कर. आता बघा, 851 वही बंद करून घे. महानदीची लांबी किती आहे? 851 किलोमीटर. प्रामुख्याने 2 राज्यांशी संबंध आहे. कुठले कुठले? छत्तीसगड आणि ओडिसा. छत्तीसगड आणि ओडिसा. तिच्या उपनद्या कुठल्या आहेत? पहिल्या डाव्या वाहिनी म्हणजे उत्तरेकडून महानदीला येऊन मिळतात. त्या कुठल्या कुठल्या आहेत? 4 सांगितल्या त्या. शिवनाथ, हसदेव नंतर माना नंतर इब. कुठली आहे? इब नावाची नदी आहे. ठीक आहे. आणि उजव्या वाहिनी नद्या विचार केला तर 3 आहेत. कुठल्या कुठल्या? जंक फूड वरून लक्षात ठेवायचं. जोंग, ओंग आणि तेल. जंक फूड मध्ये काय असतं? तेल असतं. तर त्याच्यावरून काय येईल? तेल नदी लक्षात येईल तुझ्या. ठीक आहे. आणि तिच्या जो काही डेल्टा बनवती ती कुठलं? बंगालच्या उपसागरामध्ये मोठा त्रिभुज प्रदेश. डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश म्हणजे दुसरं काहीच नाही. सुपीक असतं, नद्याचे मैदान सुपीक असतं. त्यामध्ये शेती पण मोठ्या प्रमाणावर केली जाते. बरं, शेती पण मोठ्या प्रमाणावर केली जाते. सगळ्या भारताचा जर विचार केला, नद्यांचं जे काही मैदान आहे किंवा मैदानी प्रदेश आहे 43%. किती आहे? 43%. त्याच्यामध्ये सगळ्या नद्या येतात. आणि नद्यांचे हे मैदानी जे काही प्रदेश असतात, फ्लड प्लेन्स असतात, सुपीक प्रदेश असतात. नावातच सुपीक आहे. शेतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. त्या ठिकाणी लोह जास्त, त्या जे काही हे आहे नद्यांचा गाळ आहे तो त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, मुख्य अन्नद्रव्य असतात, द्वितीय अन्नद्रव्य पण असतात. आणि त्या वेगवेगळ्या पिकांच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाच्या असतात. दरवर्षी नवीन गाळ येऊन साचतो, त्याच्यामुळं त्या नद्या सुपीक बनून राहतात. खूप महत्त्वाचा भूमिका ते बजावतात. तर हे लक्षात आलं पहिलं. सिंहावा प्लॅटू लक्षात आला, कुठं उगम पावते. नंतर आपण कुठली नदी पाहिली? ती म्हणजे गोदावरी. गोदावरीची लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. हिलाच काय म्हटलं जातं? दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. आणि कुठल्या कुठल्या उपनद्या जर तिच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरी पाहिल्या तर पी लक्षात ठेव. पूर्णा, प्राणहिता आणि 3 नंबरची इंद्रावती. पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. फक्त प्राणहिताच्या परत 3 येतात. कुठल्या कुठल्या? पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा. पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा कुणाच्या आहेत? त्या प्राणहिताच्या आहेत. प्राणहिता, पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती या ठिकाणी तू पाहू शकतो. आणि ज्या राईट बँक ट्रिब्युटरी पण 3 आहेत. प्रवरा, पी लक्षात ठेव. प्रवरा आपल्यावरून लक्षात येईल आणि एम लक्षात ठेव. PM
किंवा यम 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 लक्षात ठेवलं तरी चालेल. मुळा, मांजरा आणि मण्यार. मुळा, मांजरा, मण्यार. मुळा प्रवरा, मांजरा किंवा मंजिरा आणि मण्यार नावाची नदी आहे. अशा पद्धतीने आज आपण 2 नद्या पाहिल्या. ह्या द्वीपकल्पीय नद्या खूप महत्वाच्या आहेत. या पूर्ववाहिनी 2 नद्यांचा आपण अभ्यास केला. त्या कुठल्या कुठल्या, पहिली महानदीचा अभ्यास केला आणि दुसरी गोदावरी. उद्या राहिलेल्या जे 2 नद्या आहेत त्या घेऊ आणि जर वेळ जर पुरला तर आपण पश्चिम वाहिनी नद्या, ज्या 2 नद्या आहेत कुठल्या कुठल्या, नर्मदा आणि तापी, त्याच्याविषयी, कारण त्या छोट्या आहेत नर्मदा आणि तापी, त्याच्या फारशा उपनद्या पण नाही. नर्मदा आणि तापी विषयी आपण वेळ मिळाला तर उद्या आपण पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.